एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत काल श्रीगोंदा तालुक्यातील उक्कलगाव इथं शेतकरी मेळावा व संवाद कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात कडू यांनी राज्य सरकारवर, त्याच्या कृषी धोरणावर आणि ग्रामीण भागावरील दुर्लक्षावर कठोर शब्दात टीका केली। कार्यक्रमात बोलताना कडू म्हणाले की मंदिर आणि धर्माच्या नावाखाली शेतकरी वर्ग मारला जातोय। दिव्यांगांसाठी मी एक हाक दिली तरी हजारो लोक जमा होतात, पण शेतकऱ्यांसाठी हाक दिली तर शेतकरी कारण सांगतात। एकत्र येऊन लढा दिला नाही तर न्याय कसा मिळणार? त्यांनी आरोप केला की सत्ताधारी पक्ष धर्म, जाती आणि पक्षांच्या झेंड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचं विभाजन करून आपला स्वार्थ साधतायत। व्यापाऱ्यांचं कर्ज सरकार माफ करतं, काहींनी बुडवलेले कर्ज देखील माफ होतात, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही। शेतकरी एकत्र आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। उद्धवची आई मरण पावली, ते भेट द्यायची होती सातव्यांपर आणि सभा घेतली। त्यानिमित्तानं त्या शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे, कारण हा पैशाचा विषय आहे आणि पैसा नाही म्हणून लोक मरत आहे, म्हणजे अस्तित्वही संपत आहे आणि अस्मिता पण जात आहे। आणि पैशाच्या लढाईमध्ये सगळा पैसा एकाच ठिकाणी का जातो? बजेटमध्ये आम्ही सुद्धा हकदार आहोत, आमच्या संख्येप्रमाणे आमचा हक्क असला पाहिजे, आम्हाला बजेटची तरतूद केली पाहिजे। 100 रुपये जर राज्यात येत असेल तर त्याचे 50% म्हणजे 50 रुपये आमच्या शेतकरी शेतमजुराला भेटले, म्हणून 50 वाटत नाही। लढाई अर्थकारणाची आहे, आम्ही इतिहास सांगत बसत नाही, पण अर्थकारण मात्र नक्की सांग। अर्थभेद जो होत आहे तो जातीभेदापेक्षाही डेंजर आहे। सरकारचे धोरण आहे, कृषी धोरण आहे, ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का व्यापाऱ्यांच्या फायद्याचं? कसं पाहिजे? फायद्याचं असतं तर मग काय मेले असते लोक, कशाला एकत्र आले असते? त्याचं कर्ज पण फेडू शकत नसेल तर इतकी वाईट अवस्था, साधा पानटपरीवाला पण त्याचं कर्ज फेडू शकतं, पण शेतकरी फेडू शकत नाही, कारण त्याला खाणारी जी अवस्था निर्माण झाली चौफेर। म्हणजे नवीन तंत्रज्ञानानं काय झालं का लुटीचं एक नवीन दारण उभं केलं। म्हणजे पहिले आमचं घरचं बियाणं होतं, घरचं खत होतं, आम्ही कमसे कम उत्पादन खर्च कमी होत होता। आता तुमचं घरचं बियाणंही संपलं, खतही संपलं आणि शेतकरी उभा राहिलं तर 16, कारखानदारीच उभी राहिली ना। 75व्या वर्षामध्ये जे काँग्रेसचं राज्य असू दे का भाजपाचं, उभं राहिलं कोण? शेतकरी उभा राहिला नाही। शेतकऱ्याच्या मतदानातून सरकार उभी राहिली आणि कारखानदारी उभी राहिली। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार विरुद्ध घोषणा करतं, मात्र कृती कुठं होत नाही। सरकार विरोधी काय म्हणजे मला समजलं नाही। आत्महत्या रोखण्यासाठी सरकार घोषणा करते, मात्र तशी कृती करत दाखवत नाही। त्याला काही अर्थ नाही आहे। ते कसं आहे का, ते म्हणतं ना का आमंत्रण द्यायचं पण जीव घालायचं नाही, अशी अवस्था आहे। मार कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू, मग तेव्हा कशाला तोंड मारलंय? खेडेगावांमध्ये सध्याला लाईट वीज पुरवठा खंडित होत असतो सारखा, त्यामुळे पिकांचं नुकसान होतं। या माध्यमातून आपण कृषी विभाग असेल किंवा ऊर्जा विभाग असेल, कसं समन्वय साधू शकता यावर? मला वाटतं इथल्या आमदार खासदारांना हे केलं पाहिजे ना, त्याचं काही कर्तव्य आहे का नाही आहे? जर अखंडित विद्युत पुरवठा होत असेल, काही खासदार आमदार काही माशा मारायला पाठवले का आम्ही तिथे? त्यांनी हे केलं पाहिजे। आणि व्यवस्था तर अशी आहे का हे थोडे अर्धे चटके आहे। शेतकरी अजूनही बाहेर येत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे। एकदाची लाईन गेली तरी कायमची चालेल, पण शेतकरी उठालेच तयार नाही, तो उभा राहिलेच तयार नाही। तुम्ही सांगा, आत्ता कर्मचारी अधिकाऱ्याचा संप झाला, एकच फक्त व्हॉट्सअपवर फिरवलं, 1 दिवसाचा संप झाला आहे। आणि आमचा संप करावं तर अर्धे झेंडे घेऊन बाहेर येतात, होय आमचं सरकार आहे, काही बोलू नको। त्याला म्हणा बाप मरतोय तुझा, मरू दे, नेता जिवंत राहायला पाहिजे। ही मानसिकता या शेतकऱ्याला मारत आहे। सरकारपेक्षा आमच्या गावातले जे सगळ्या पक्षीय कार्यकर्ते आहे ना, ते पहिले शेतकऱ्याला मारतो। सरकार तर आमच्या घराच्या बाजूनच आहे मारणारं आम्हाला, आणि तो पक्षाचा झेंडा घेऊन आहे ना। आता आंदोलन चालूच आहे, त्याच्यातलाच एक भाग आहे ना हा। आता तोंडी गावला आम्ही ते काळी राखी बांधणार आहोत। नरेंद्र आमचे मोदी साहेबाले देवेंद्र साहेबांना
तर अनेकांनी आता पैसे भरवले CSP असेल निगडीत पण असेल आणि जर अडचणी आहेत असणार आपण काय आंदोलन करणार कायच्या CSP असेल किंवा निगडीत पण असेल किंवा ट्रेज असेल त्याविषयी SPC बोललो होतो. मला वाटतं प्रत्येक पोर्शनमध्ये तक्रारी ज्याचे पैसे डुबवले त्यांनी एक तक्रारी करून मी बोलतोय SP ला नाही घेत असेल तर आपण SP कडे आज जमलंच तर जाऊ ते तक्रारी घ्यायला लावू आणि मग त्यांच्या नावानं जे काही संपत्ती असेल ती खरं तर सील केली पाहिजे आणि दिलं पाहिजे पैसे. हे सगळ्यावर नियंत्रणच सरकारचं असलं पाहिजे. तुम्ही सांगा छत्रपतीच्या काळामध्ये दिवा लावताना विचार व्हायचा का तो दिवा लावला तर ते उंदीर वाद घेऊन गेला नाही पाहिजे, घरं पेटली नाही पाहिजे. इथं घरी येऊन लुटतात ह्या सगळ्या कंपन्या. झोपला आहे का सरकार? लाडकी बहीण हा कसा आहे, लाडक्या भावाला मारून आहे. मजूर भावाला मारून लाडकी बहीण जिवंत करायची म्हणजे पहिले जातीच्या नावानं वाटले, धर्माच्या नावानं. आता घरातच 2 मतं तयार झाले. एक म्हणते मला 1500 भेटते म्हणून मी त्याला मत मारतो आणि हा म्हणते भाव भेटला नाही म्हणून मी त्याला मत मारत नाही. म्हणजे लाडकी बहीण काही हे त्या लाडकी बहिणीचं दुःखासाठी आलं नाही, ते मतासाठी आलेली योजना आहे, न मागता आलेली आहे. आम्ही भाव मागता देत नाही आणि न मागता तुम्ही लाडकी बहीण दिली. ते काही फार त्याच्या मागच्या भावना काही त्या लाडकी बहिणीचं चांगलं व्हावं नव्हतं. मतं भेटले पाहिजे मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. दुसरा काय विचार आहे तुमचा? लुटणं थांबवा ना. आम्हीच देतो ना देवेंद्र भाऊले 1000 रुपये महिना. तुमच्या गावातून हेच गाव पहिले देईल, इथून पाठवत जाऊ नरेंद्रला हे घे 1000 रुपये महिना. भाव द्या ना तुम्ही. लढाई भावाचीच आहे आणि भाव भेटला तर कर्जमाफी कोण मागतो? भावच देत नाही. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.